हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूया शिंगाड्यांची भाजी। हिवाळ्याच्या दिवसात अशा प्रकारचे शिंगाडे बाजारात येतात। याला चेस्टनटही म्हणतात। इथं आपण शिंगाडे मधोमध कट करून घेतले आणि त्याला सोलून घेणार आहेत। शिंगाड्यांचं कवर कडक असतं। तुम्ही आधी याला बटाट्याप्रमाणे शिजवूनही घेऊ शकतात। इथं आपण शिंगाडे सोलून घेतले। आता आपण स्वच्छ पाण्याने याला धुवून घेऊया। मसाल्यासाठी इथं मी आलं लसूण घेतलंय, बदाम घेतले, सुकं खोबरं घेतलंय आणि कांदा 2 ते 3 कांदे कापून घेतले, टोमॅटो कट करून घेतले। मसाला आपण भाजून घेऊया। त्यासाठी इथं 2 चमचे तेल गरम करून घेतले। त्यात मी आलं लसूण टाकलंय, कांदा टाकलाय। कांदा छान ब्राऊन रंगावर परतवून घ्यायचा आहे। यातच मी आता सुकं खोबरं टाकलंय, बदाम घातलेत, व्यवस्थित मिक्स करायचंय। यात आता खडे मसाले घालून घेऊया। दोन टमाटे बारीक करून टाकलेत। हा मसाला छान परतवून घ्यायचा आहे। अर्धा चमचा हळद घातली आहे। 2 ते 3 चमचे लाल मिरची घालूया। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात। मसाला छान परतवून घ्यायचा आहे। मसाला छान भाजून झाला की आपण आता मिक्सरमध्ये याला बारीक करून घेऊया। इथं मी एका कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलंय, 2 चमचे बटर घातलंय। यातच आपण आता शिंगाडे घालून घेऊया। मी इथे ही भाजी कुकरमध्ये शिजवणार आहे। दालचिनी आणि तेजपत्ता घालून घेऊया। 2 ते 3 मिनिटांनी शिंगाडे परतवून झाले की आपण यात मसाल्याची पेस्ट घालून घेऊया। यातच आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊया। 2 ते 3 चमचे मी इथं क्रीम घातलेले आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। क्रीम किंवा साय घातल्यामुळे छान ग्रेव्ही घट्ट होते आणि टेस्टही छान लागते। यात आवश्यकतेनुसार पाणी घालून घेऊया। जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पातळ किंवा घट्ट हवी असेल तेवढं तुम्ही पाणी घालायचं आहे। कुकरच्या आपण इथं 4 ते 5 शिट्टी करून घेऊया। 4-5 शिट्ट्या झाल्या की इथं कुकर गार झाल्यावर आपण उघडून बघायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता छान रस्सेदार चमचमीत अशी शिंगाड्याची भाजी तयार आहे। इथं आपण शिंगाड्याची भाजी सर्व करून घेऊया। भाजी सर्व करून त्यावर कोथिंबीर घालून घेऊया। ही तयार आहे गरमागरम मसालेदार अशी शिंगाड्याची भाजी। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। थँक यू।